पक्षातच राहून आम्हाला सगळ्यांना घेऊनच मग त्यांनी ते राऊंड टेबलमध्ये आपल्याला चर्चा करायला पाहिजे होती की एका घरात भांडायला लागणार आणि ते सगळे होऊ शकते ते नाराज असतील. नाराजी दिसून येते. मुरार आडरेकरांनी राजीनामा दिलेला आहे. इसबाई काय सांगाल? साधारणतः बघायला गेलं तर एवढा मोठा पक्ष आहे, पवार साहेबांना मानणारा वर्ग जो आहे तो फार मोठा आहे आणि एका घरात भांडायला हे सगळं नॅचरलच आहे. मुरादभाईंनी त्यांच्या काही कारणास्तव राजीनामा दिला आहे. ते पक्ष वरिष्ठांकडे त्यांनी दिला होता. त्यांच्या तो वैयक्तिक मर्जीचा विषय होता आणि त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. म्हणून जिल्हाध्यक्षांनी नवीन नेमणूक केली राजेश केळसकर यांची तालुका अध्यक्ष म्हणून. राग किंवा द्वेष किंवा कोणाला मागे ठेवणं पुढे येणं हा काही विषय नाही आहे. पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे सगळे ते आम्ही एकत्रितपणे सगळे काम करत आहोत आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन आम्ही पुढे जाणार. हेवे दावे कोणाचे काय ह्याच्यामध्ये नाही आहे. तसं बघायला गेलं तर थोडंसं ठीक आहे, मीडिया इश्यूज आणि हे सगळं ते असतं, ते सगळ्या पक्षातच असतं ते. पण आत्ता आम्ही ह्यासाठी जमलेलो आहोत आणि ह्यासाठी आजची जी बैठक होती आमची ती येणार. आता आमचं हे नियुक्तीपत्र वगैरे आम्हाला द्यायचे आहेत. नवीन नियुक्ती आहेत, आमचे प्रवेश आहेत, फार मोठ्या प्रमाणात आम्ही आता प्रवेश घेतोय आणि त्यामुळे हे सगळे नियोजनासाठी आज आमची ही बैठक होती. मुरादबाईंचं असं म्हणणं येतंय की जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी म्हणजे बारकेश्वर बनेने उदय सामंतांच्यावरती खालच्यामध्ये टीका केली म्हणून त्यांनी ते पटलं नाही, म्हणजे राजीनामा दिला. काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे काय, त्यांनी राजीनामा दिला, कारणं त्यांनी काय टाकली हे त्यांना माहिती. आता मला हे माहिती नव्हतं, तुम्ही बोललात म्हणून मला असं समजलं की ते जिल्हाध्यक्षांवर नाराज असतील किंवा काय. हे आता तुम्ही बोलल्यावर मला कळलं. पण साधारणतः ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी असे काही विषय समोर आले नव्हते. होऊ शकतं मीडिया इश्यू असेल, होऊ शकतं ते नाराज असतील, पण त्यांचं पर्सनल त्यांनी काय केलं. मग जर नाराज असतील तर त्यांनी मग काय करायला पाहिजे होतं. खरं तर मी काय ॲडवाईस देणार किंवा त्यांना सांगण्याएवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी मग पक्षातच राहून, पवार साहेबांना मानणारेच आहेत ते, पण पक्षातच राहून आम्हाला सगळ्यांना घेऊनच मग त्यांनी ते राऊंड टेबलमध्ये आपल्याला चर्चा करायला पाहिजे होती. मला असं वाटतंय. मला ते नाराज कशामुळे आहेत किंवा त्या जिल्हाध्यक्ष त्यांना नकोत वगैरे असा काही विषय माझ्यापर्यंत नाही. पण जर असं काही असेल धरून चला तर त्यांनी ते राऊंड टेबल, आता आम्ही सगळे बसलो होतो, सगळ्यांची मतं आमची पटत नव्हती, कोणाला वर कोणाला खाली, इकडे तिकडे हे सगळं चालू राहतं ना शेवटी. कारण पक्ष फार मोठा आहे, पवार साहेबांना मानणारा हा वर्ग फार मोठा आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला तरी वाटतं. शेवटचा प्रश्न असा आहे की त्यांनी फक्त तालुक्याच्या पदावर राजीनामा दिला आहे, सदस्य पदावर राजीनामा दिलेला नाही. शरद पवार साहेबांनी त्यांनी भेट घेतलेली आहे. शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे, म्हणजे मुरादबाई ठाम राहतील का? ऍक्च्युली त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे हे 100% बरोबर आहे. पक्षाचे सदस्य आजही आहेत आणि असं नाही की त्यांना आम्ही डावलणार आहोत किंवा त्यांनी राजीनामा दिला आहे म्हणून आम्ही त्याला अजिबात नाही. वेलकम आहेत ते आजही. माझ्या मते ते काय कारणास्तव ते आले नाही आहेत. काय ते पवार साहेबांना जे मानणार आहेत, नुसतेच मुराद आडरेकर असा विषय नाही, पण पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चालणार आणि पुरोगामी विचाराची जी लोक आहेत त्यांना आम्ही जोडत पुढे जाणार. ओके.